नाशिककर म्हणून तुम्हाला कशा प्रकारे आमदार अपेक्षित आहे? एक महिला आमदार असणं पहिले तर अपेक्षित आहे. माझं नाव सोनाली रत्नपारखी, मी इंदिरानगर प्रभाग क्रमांक 24मध्ये राहते. आणि एक महिला आमदार ही यासाठी अपेक्षित आहे का एक महिला म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या समस्या अगदी कणखर इझिली मांडू शकतो. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की जसं प्रभाग क्रमांक 24मध्ये सीमाताई या उभ्या आहेत तर त्यांनाच आमचा हा पाठिंबा असणार आहे. माझं नाव सचिन कुमार सुधाकर कोतकर, मी इंदिरानगर ह्या परिसरात राहतो. नाशिककर म्हणून मला असा आमदार अपेक्षित आहे जे आज वातावरण तयार झालेलं आहे, धर्मांमध्ये जे तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी सोडवण्यासाठी आणि मोदी साहेबांना बळकट करण्यासाठी असा उमेदवार आम्हाला हवा आहे की जो मोदी साहेबांना बळकट करेल आणि आपलं हिंदुत्वची रक्षण करेल असा आम्हाला उमेदवार हवा आहे. विद्यमान आमदारांच्या कामांवर तुम्ही खुश आहात? हो, आम्ही विद्यमान आमदार यांच्या कामावर अतिशय खुश आहोत. कारण की आमच्या परिसरामध्ये जी बऱ्याच दिवसापासून मागणी होती, बऱ्याच वर्षापासून की तरण तलाव हा झाला पाहिजे आमच्या इंदिरानगर परिसरामध्ये, तर विद्यमान आमदार यांनी तरण तलावाचं उद्घाटन केलेलं आहे. तर लवकरच तो तरण तलावसुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील जी पिढी आहे त्यांना त्याचा फायदा घेता येईल किंवा आमच्यासारख्यांनासुद्धा तिथं जाऊन त्याचा फायदा घेता येईल. सुधाकर बडगुजर हेच आमदार यावेळेस होणार आहेत. कारण सिडकोचा ते नगरसेवक असताना त्यांनी असा प्रचंड असा विकास केलेला आहे आणि ह्या विकासामुळे इतर बाकीच्या प्रभागांमध्ये सुधाकर भाऊ बडगुजरांसारखा प्रभाग आपला झाला पाहिजे अशी जनतेची इच्छा निर्माण झालेली आहे. आणि आमदारांपेक्षा पण सुधाकर भाऊ बडगुजरांचं काम या नाशिक नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आलेलं आहे. मी ॲडव्होकेट मनीष पाटील, मी पश्चिम विधानसभेमध्ये मतदार आहे. पश्चिम विधानसभेमध्ये जे उमेदवार उभे आहेत 3 उमेदवार आहेत, पण एक महिला म्हणून सक्षम उमेदवार म्हणून सीमाताई हिरेच आहेत, शिकलेल्या आहेत. आणि जे बाकी इतर उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना जर निवडून दिलं तर गुंडागर्दी किंवा MIDC सारख्या ठिकाणी कंपन्यांमध्ये हप्ते वसुलीशिवाय दुसरे पर्याय उरणार नाहीत. आणि सीमाताईंचं त्यांचा स्वभाव सॉफ्ट आहे. कामाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर त्यांनी इंदिरानगर भागात म्हणा, सिडको भागात म्हणा, भरपूर मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये सभामंडप केलेले आहेत आणि कामाची दखल ते तत्पर घेतात. त्यामुळे अशा उमेदवारच आम्ही पश्चिम विधानसभेमध्ये अपेक्षित ठेवतो. तुम्हाला नाशिककर म्हणून कसा आमदार अपेक्षित आहे? मी योजना प्रकाश वाघ, नाशिककर म्हणून मी हे सांगू इच्छिते की ह्या प्रभागात आमदार सौ सीमाताई हिरे यांनी खूप छान प्रकारे काम केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जरी कार्यक्रमाला बोलवलं तरी त्या आवर्जून हजेरी लावत असतात. आणि त्यांनी जे कामं लोकांनी सांगितले ते कामं त्यांनी जाणीव म्हणजे व्यवस्थित केलेले आहेत. सभामंडप केलेले आहेत. योगासाठी आम्हाला ओटा बांधून दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मला तरी असं वाटतं की सीमाताई आमदार ह्या निवडून येतीलच आणि आमचा पूर्ण कमळ या फुलीला पाठिंबा आहे. भाऊंचं काम असं आहे की सर्वांनाच माहीत आहे भाऊंनी किती काम केलेलं आहे. कोरोनामध्ये भाऊंनी कोविड सेंटर चालू केले. ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हतं त्यावेळेस भाऊंनी ऑक्सिजन वगैरे सर्व सोय केली. आणि परत आपल्या वार्डामध्ये कुठलाही प्रश्न असो, पाण्याचा असो, चेंबरचा असो, कोणाचा कसलाही प्रॉब्लेम असला भाऊकडे जो आला आणि त्याचा प्रश्न सुटला नाही असं कधी झालंच नाही आहे. त्यामुळे भाऊ हे आमदार झालेच पाहिजे आणि होतीलच हे आम्हाला असं वाटतं, हे होईलच म्हणून. आणि मशाल पेटणारच घराघरामध्ये. मी कुणाल खैरनार, एक जागरूक नाशिककर म्हणून ज्या सगळ्या नाशिककराची जी काही एक इच्छा आहे ती मी तुमच्यासमोर तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो. एक सगळ्यांच्या समस्या आणि सर्वांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेणारा एक स्ट्रॉंग असं एक नेतृत्व भेटावं
अशी माझी इच्छा आहे. काही माझे मुद्दे आहेत, ते मुद्दे समजून घेणारा जर एखादा कॅन्डिडेट असेल, सदस्य असेल, तर त्याला आम्ही निवडून देण्यात इच्छुक आहोत. ते मुद्दे असे की जसं फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन आहे, शिक्षण एरियातला माझा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. शिक्षण एरियातला म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट स्कूल्स ज्या आहेत, तसं प्रायव्हेट स्कूल्स या एक प्रकारे बाजार झाला आहे, ज्याचे 60,000, 70,000, 80,000 असे फीज त्यांच्या मनानुसार आकारतात आणि आकारून ते सामान्य वर्गातल्या लोकांना पेलवत नसताना पण त्यांना त्यांच्या इच्छा मारून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगली शाळा निवडण्यासाठी ह्या सगळ्या पैशांची व्यवस्था करावं लागते. तेच जर समजा आपल्या ज्या गव्हर्मेंट स्कूल्स आहे याची शिक्षण पातळी जर वाढली तर त्याच क्वालिटीचं शिक्षण आपल्याला ह्या संस्थेतून घेता येईल. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघणारं नेतृत्व अजून मला नाही वाटत मला कुठल्या मॅन्युअलमध्ये, कोणाच्या मॅन्युअलमध्ये ऐकायला मिळालं. जो आम्हाला असं नेतृत्व पाहिजे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व समस्त हिंदुस्थान टिकवण्यासाठी. आम्हाला जो हिंदुत्वाची बात करेल हा पक्ष हे तुम्ही समजून जाता तो कोण पक्ष असेल. आणि सीमाताईंचं सांगायचं म्हटलं, सध्या उमेदवार सीमाताईचे हिंदुत्वासाठी, तर सीमाताई सांगितलं तर आमच्या इंदिरानगर परिसरामध्ये विशेष म्हणजे श्रद्धाविहार परिस्थितीमध्ये जे आम्हाला पाहिजे होतं ते सर्व काही ताईंनी केलेलं आहे. त्या आम्ही ताईंवर आम्ही खुश आहोत. कामाचा माणूस आहे, कामाची विजन असलेला माणूस आहे, अतिशय चांगला माणूस आहे. म्हणून अंतःकरणापासून असं वाटतं की भाऊंना आणि आपल्या नाशिकचं जर खऱ्या अर्थाने जर विकास घडवायचा असेल आणि त्या पद्धतीने जर नाशिकला पुढे न्यायचं असेल, या ठिकाणी IT पार्क आणायचं असेल, तर त्यासाठी भाऊंची निकड आहे, गरज आहे असं वाटतं. भविष्य त्यासाठी मुलांचं उज्ज्वल ठरणार आहे. आपल्या भारताचे वरती जे प्रतिनिधित्व करतात ते प्रतिनिधित्व आपल्या महाराष्ट्रातसुद्धा तेच यायला पाहिजे. महाराष्ट्राचं बळकट करण्यासाठी वरती जे नेतृत्व आहे तेच आपल्याला सपोर्ट करतील त्यासाठी. आणि आपल्या नाशिक याच्यात जे अनुभवी एक्सपिरियन्स सर्व सीमाताई आहे त्यांना BJP तर्फे त्यांना पुढे चालना द्यावी, त्यांना निवडून द्यावे.